Hello, welcome learners. How are you? I hope you are doing well. So, today we will learn EVS Part 2, Standard 4, Lesson 1, and this subject is my favorite subject because of Chhatrapati Shivaji Maharaj. So, today we will see lesson first Maharashtra before Shivaji. So let's start. So बिफोर स्टार्ट आपण थोडं मोठ्याने एकदा म्हणूया छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला तर स्टार्ट करूया आपण. महाराष्ट्र बिफोर शिवाजी. शिवाजी महाराज वॉज अ ग्रेट मॅन. ते कोण होते? ग्रेट मॅन होते, किंग होते. We celebrate his birth anniversary with great pomp and reverence. आपण त्यांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो. बर्थ ॲनिव्हर्सरी आपण सेलिब्रेट करतो उत्साहाने, रिस्पेक्टने. ओके, मोठ्या सेलिब्रेशन, ग्रँड सेलिब्रेशन करतो आपण. इट इज अ हॅपी डे फॉर यू चिल्ड्रन. यू सिंग सॉंग्स अँड पोवाडाज इन हिज ऑनर. तो मुलांकरता आणि आपल्याकरता खूप चांगला दिवस असतो की आपण त्यांचे गाणे म्हणतो. पोवाडाज म्हणजे एक सॉन्ग, टाईप ऑफ सॉन्ग आहे, हिरोईक सॉन्ग दॅट सेलिब्रेट द ब्रेव्ही अँड अचिव्हमेंट ऑफ ग्रेट हिरोज. जे ग्रेट हिरोज आहे, चांगले जे लीडर होऊन गेले आहे शिवाजी महाराजांसारखे, त्यांचे आपण आदरार्थी, त्यांना एक आदरार्थी आपण पोवाडा म्हणतो, सॉन्ग म्हणतो. You garland his picture and say शिवाजी महाराज की जय. आपण काय करतो? त्यांच्या पिक्चरला गार्लँड मीन्स फ्लावर ऑफ नेकलेस, ओके, फुलांचा हार घालतो आणि मोठ्याने काय म्हणतो, काय जयघोष करतो? शिवाजी महाराज की जय. हू वॉज धिस शिवाजी महाराज? शिवाजी महाराज हे कोण होते? What was the great work he did that we celebrate his birthday every year? त्यांनी असं काय केलं की आपण त्यांचा बर्थडे एव्हरी इयर सेलिब्रेट करतो? तर चला पाहूया. The time in which Shivaji Maharaj lived was that of medieval period. म्हणजे एक मिडल ओल्ड एज डेज, एक मिडल एरियामध्ये, म्हणजे कांदा मध्ययुगीनमध्ये ते राहायचे. ओके, ओल्डन डेज. मेडिवल मीन्स ओल्डन डेज. ओके, इन दोज डेज, त्या काळामध्ये काय होतं? मोनार्ची ऑर रूल ऑफ द किंग्स प्रिव्हेल्ड एव्हरीवेअर. मोनार्ची मीन्स जे काही राजे होते त्यांचा रूल चालायचा. ओके, त्यांचा रूल चालायचा. अँड प्रिव्हेल्ड मीन्स ओन, सक्सिडेड. ओके, जो जिंकायचा त्यांचा रूल चालायचा तिथे. ओके, many of the kings pursued their own pleasure and enjoyments instead of the welfare of their subjects. जे मेनी ऑफ द किंग्स होते, जे राजे होते, ते फक्त एन्जॉयमेंट करायचे, ते त्यांच्या प्रजेकडे लक्ष द्यायचे नाही. ओके, वेलफेअर म्हणजे हेल्थ होती, हॅपीनेस होती. ओके, त्यांच्या प्रजेकडे लक्षच द्यायचे नाही, ते फक्त त्यांची एन्जॉयमेंट करायचे. बट इव्हन दोज डेज there were some kings who looked after the welfare of their subjects. ओके, म्हणजे काय की त्या काळात असे काही राजे पण होते की ते त्यांच्या प्रजेकडे लक्ष द्यायचे, त्यांची हेल्थ, हॅपीनेसकडे लक्ष द्यायचे. त्यातलेच एक शिवाजी महाराज होऊन गेले. शिवाजी महाराज एस्टॅब्लिश्ड स्वराज इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये त्यांनी काय एस्टॅब्लिश केलं, म्हणजे काय निर्माण केलं? स्वराज. स्वराज मीन्स सेल्फ गव्हर्नमेंट, अवर ओन रूल. एक गव्हर्नमेंट त्यांनी निर्माण केली स्वराज म्हणून. फॉर अबाउट 400 years बिफोर शिवाजी महाराज, Maharashtra was not free. Okay,
400 year बिफोर शिवाजी महाराजच्या अगोदर महाराष्ट्र वॉज नॉट फ्री नव्हता महाराष्ट्र. अ लार्ज पोर्शन ऑफ इट वॉज अंडर द रूल ऑफ निजामशहा. अगोदर कोण होतं? निजामशाह, की जे अहिल्यानगरचे होते. म्हणजे अगोदर अहमदनगर होतं, आता अहिल्यानगर नाव झालं आहे. कोण होतं अहिल्यानगरचे? निजामशाह. त्यांचा रूल होता ओके महाराष्ट्रावर. आणि अजून कोण होते? अँड दी आदिलशाह ऑफ बिजापूर. बिजापूरचे आदिलशाह. त्या ह्या दोघांचा रूल होता महाराष्ट्रावर. त्यांनी डिव्हाइड केलं महाराष्ट्र. These two sultans had divided महाराष्ट्र among themselves. त्यांच्या स्वतःकरता त्यांनी महाराष्ट्र डिव्हाइड केला. ओके. दे वेअर नॉट लिबरल इन देअर आउटलुक. ते लिबरल नव्हते, म्हणजे ओपन माइंडेड नव्हते. ओके, थोडे कपटी होते ते. दे ओप्रेस द पीपल ओव्हर हुम दे रूल्ड. ओके, ते त्यांचे जे पीपल होते, त्यांची जे प्रजा होती, त्यांच्याशी ओपवेस म्हणजे बॅडली ट्रीट करायचे त्यांना. दे वेअर अल्सो सॉन एनिमीज ऑफ इच अदर. ओके, ते एकमेकांशीच म्हणजे एक शत्रू बनवून घेतले होते त्यांनी. दे कॉन्स्टंटली फाऊट अगेन्स्ट इच अदर. ते कॉन्स्टंटली म्हणजे एकमेकांशी फायटिंग करायचे. ओके, आणि त्यामुळे काय व्हायचं? विथ द रिझल्ट दॅट पीपल सफर्ड. जे प्रजा होती, जे पीपल होते आपल्यासारखे, ते सफर्ड अँड वेअर हॅस्ड. ओके, अनहॅप्पी होते ते. द पीपल कुड नॉट गेट इनफ टू ईट. खायला पण भेटायचं नाही. नॉट कुड दे सेलिब्रेट देअर फेस्टिवल्स ऑर वर्शिप देअर गॉड्स ओपनली. त्यांना त्यांचे फेस्टिवल पण त्या पीपलला सेलिब्रेट करता येत नव्हते त्यांच्या त्यावेळेस, जेव्हा आदिलशाह आणि निजामशाह होते तेव्हा. दे वेअर नॉट शुअर फॉर ऑफ सेफ्टी इव्हन देअर ओन होम्स. त्या पीपलला त्यांच्या स्वतःच्याच घरात सेफ्टी नव्हती. देअर वॉज इनजस्टिस एव्हरीवेअर. इनजस्टिस होतं म्हणजे अनफेअर ट्रीटमेंट होतं, भेदभाव होता. इन महाराष्ट्र there were many Watandas like Deshmukhs and Deshpandes who owned जागीर्स. जागीर्स म्हणजे खूप वतनदाज होऊन गेले तेव्हा, देशमुखांसारखे, देशपांडेसारखे, की त्यांची जागीर्स होती. दे लव्ड ओनली देअर जागीर्स अँड नॉट देअर कंट्री. ते फक्त त्यांचे जागीर्स म्हणजे लँड जे किंगकडून भेटायचं ना गिफ्ट म्हणून, ते ओनली त्यांना ते इम्पॉर्टंट होतं, कंट्री महत्त्वाची नव्हती. दी कॉन्स्टंट फायटिंग अमॉंग देम ब्रॉट ग्रेट मिझरी टू द पीपल. ओके, त्यामुळे जे पीपल होते त्यांच्यामध्ये सॅडनेस होता खूप. देअर वॉज मिसरूल एव्हरीवेअर. मिसरूल होते, कुठेच रूल फॉलो होत नव्हते. पीपल वेअर टायर्ड ऑफ धिस ऑपरेशन अँड वेअर व्हेरी अनहॅप्पी. खूप सॅडनेस होतं, हॅप्पी नव्हते पीपल. ओके. शिवाजी महाराज सॉ ऑल धीज. महाराजांनी हे पाहिलं. ही undertook the noble task of establishing Swaraj in Maharashtra, which would bring happiness to the people. शिवाजी महाराजांनी त्यांनी हे पाहिलं आणि हे काम स्वराज निर्माण करण्याचं, शांतता निर्माण करण्याचं काम त्यांनी त्यांच्या हातात घेतलं. आणि त्यांनी काय एस्टॅब्लिश केलं? स्वराज इन आपल्या महाराष्ट्रामध्ये. ही फर्स्ट ब्रॉट टू बुक दी वतनदास हू फाऊट अमॉंग देमसेल्फ. जे वतनदास होते देशमुखांसारखे, देशपांडेसारखे, त्यांना त्यांनी एकत्र आणलं. ही देन यूज देम इन हिज प्लॅन टू एस्टॅब्लिश स्वराज. त्यांनी त्यांचा यूज स्वराज एस्टॅब्लिश करण्याकरता केला. ही फाऊट अगेन्स्ट दी पॉवर्स दॅट ओप्रेस दी पीपल. जे पॉवरमध्ये होते तेव्हा त्यांच्यासोबत त्यांनी फाऊट केलं. अँड डिफिटेड देम, त्यांना हरवलं. ही एस्टॅब्लिश्ड हिंदवी स्वराज बेस्ड ऑन जस्टिस, fair play and equal treatment to people all the caste and religions.
त्यांनी इक्वल ट्रीटमेंट दिली. ओके. जस्टिस केलं त्यांनी ऑल द रिलिजन्स, कास्टवाल्यांना. त्यांनी भेदभाव नाही केला. शिवाजी महाराज मेड नो डिस्टिंक्शन बिटवीन द हिंदूज अँड मुस्लिम्स. त्यांनी कधीही, शिवाजी महाराजांनी कधीही हिंदू आणि मुस्लिम असा भेदभाव केला नाही. ही ऑनर्ड दी सेंट मीन्स संत ऑफ ऑल रिलिजन्स, सर्व जे धर्माचे संत होते त्यांचे त्यांनी आदर केला. We draw inspiration from this noble deed of महाराज. आपण त्यांचे इन्स्पायरेशन, ते आपल्याकडे एक इन्स्पायरेशन आहे. During a period of about 300 to 400 years before, शिवाजी महाराज, mainly संत म्हणजे संत, were born in Maharashtra. Their work helped Shivaji Maharaj in his successful effort of establishing Swaraj. त्यावेळी जे संत होते त्यांनी खूप हेल्प केली शिवाजी महाराजांची स्वराज एस्टॅब्लिश करण्याकरता. वी शॉल सी इन द नेक्स्ट चॅप्टर. आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये दिलेलं आहे, ते आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये कव्हर करूया की व्हॉट दिस संत डीड. हे जे संत कोण होते आणि त्यांनी काय काय केलं महाराष्ट्राकरता. ओके. सो तुम्हाला समजलंच हु वॉज दी शिवाजी महाराज अँड व्हाय ते ग्रेट का होते, व्हाय दे हे ग्रेट मॅन किंग. ओके. चला तर एक्सरसाइज रिवाइज. लेट्स सी क्वेश्चन अँड आन्सर. फिल इन द ब्लँक चूजिंग द करेक्ट ऑप्शन. तुम्हाला करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचं आहे. द टाइम इन विच शिवाजी महाराज लिव्ड वॉज दॅट ऑफ डॅश पिरियड. मीन्स तो कोणता पिरियड होता की त्या टायमाला शिवाजी महाराज लिव्ड म्हणजे होते. मिडेवल पिरियड. आपण पाहिलं ना कोणता पिरियड होता तो, मिडेवल पिरियड. शिवाजी महाराज एस्टॅब्लिश स्वराज इन कुठे, कुठे स्वराज एस्टॅब्लिश केलं त्यांनी, महाराष्ट्र. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन. बिफोर मीन्स नेक्स्ट क्वेश्चन पाहण्याआधी एक जस्ट थोडीशी आपल्याला विनंती आहे. मी जस्ट यूट्यूब माझं स्टॅटिस्टिक्स पाहत होतो, तर जे नॉन सबस्क्रायबर्स आहे त्यांचे व्ह्यूज जास्त आहे. तर एक विनंती आहे तुम्हाला, प्लीज तुम्हाला नक्की आवडत असेल माझा कंटेंट आणि व्हिडिओ तर प्लीज सबस्क्राईब करा. मला खूप हेल्प होईल तुमच्या सबस्क्राईबची. सो एक विनंती आहे, प्लीज मला चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट लागत असेल तर प्लीज कमेंट करा, मी इम्प्रूव्ह करेल तसं. पण प्लीज काहीतरी कमेंट करा, तुमचे काही थॉट्स असतील, काही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. माझे खूप चांगले प्लॅन आहे ह्या चॅनलवर. म्हणजे जसं की आता तुम्ही माझी प्लेलिस्ट पाहिली तर ब्रेन ॲक्टिव्हिटी मी एक चालू केली आहे. ओके. खूप चांगलं आहे मुलांकरता. ओके. खूप चांगली हेल्प होईल, ब्रेन ॲक्टिव्ह होईल आणि अजून कन्सेप्ट क्लिअर होतील, खूप बेसिक कन्सेप्ट. आणि अजून काही कन्व्हर्जेशनची मी सिरीज चालू केली आहे. शॉर्ट सिरीज आहे, शॉर्ट कन्व्हर्जेशन आहे 1-2 मिनटाचं, पण खूप मेसेज मी देतो आहे त्या कन्व्हर्जेशनमध्ये की ते खूप हेल्पफुल आहे. तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. ओके. आय होप फक्त 10 सेकंद लागतील सबस्क्राईब करायला आणि तेही फ्री आहे. मला हेल्प होईल, मोटिवेशन भेटेल मला नेक्स्ट व्हिडिओ बनवायला. सो प्लीज आय वूड लाईक टू रिक्वेस्ट यू. ओके. आय होप की तुम्ही ॲटलिस्ट ह्या चांगल्या आपण जो सब्जेक्ट पाहत आहे त्याच्या निमित्ताने तरी तुम्ही सबस्क्राईब कराल. ओके. सो लेट्स सेकंड क्वेश्चन इज मॅच द पेयर्स. सुलतान ऑफ अहिल्यानगर. अहिल्यानगरचा सुलतान कोण होता, आपण आत्ताच पाहिलं इथे. कोण होता, निजामशहा. हे पहा, निजामशहा ऑफ अहिल्यानगर. ओके. आणि बिजापूरचं आदिलशहा. ओके. सो अहिल्यानगरचं कोण होतं, निजामशहा. आणि सुलतान ऑफ बिजापूरचं कोण होते, आदिलशहा. ओके. आता राईट दी ॲन्सर इन वन सेंटेन्स. एका वाक्यात.
What noble task did Shivaji Maharaj undertake? What noble task did शिवाजी महाराज undertake? शिवाजी महाराजांनी काय केलं? ओके. शिवाजी महाराज undertook the noble task of establishing स्वराज in महाराष्ट्र. त्यांनी स्वराज एस्टॅब्लिश केलं. ओके. Who did शिवाजी महाराज fight against? ओके. कोणासोबत त्यांनी फाईट केली? शिवाजी महाराज फाऊट अगेन्स्ट द पॉवर दॅट ओप्रेस द पीपल. जे पॉवरमध्ये होते तेव्हा, की ते भेदभाव करायचे, ओके, जे हाल करायचे प्रजेचे, त्यांनी फाऊट केली आणि त्यांना डिफीट केलं. बरोबर. फाइंड ऑड मॅन आउट. ओके. आता फर्स्ट जे ए आहे, स्वराज, स्लेवरी अँड फ्रीडम. यामध्ये ऑड कोणतं आहे? तर ऑड आहे स्लेवरी. स्लेवरी हे ऑड आहे का? स्वराज म्हणजे स्वातंत्र्यच आहे. फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य. स्लेवरी म्हणजे गुलामी. ओके. मिनिंग अलग आहे. म्हणून स्लेवरी हे काय आहे? ऑड आहे. खाली काय आहे? पीपल, सब्जेक्ट्स, किंग. किंग म्हणजे की जे राज्य करायचे, एक किंग. बाकी पीपल आणि सब्जेक्ट म्हणजे हे एक नॉर्मल प्रजेसारखे. तर म्हणजे इथे काय ऑड काय आहे? किंग. किंग हा ऑड आहे. गॉट इट? ओके. सो हे ॲक्टिव्हिटी आहे. सेलिब्रेट शिवाजी जयंती इन युअर क्लास. प्रेझेंट हिस्टॉरिकल सॉन्ग अँड पोवाडाज. ओके. तुम्ही हे ॲक्टिव्हिटी करू शकता क्लासमध्ये, स्कूलमध्ये. सो आय होप पॅरेंट्स, स्टुडंट्स, टीचर्स, तुम्हाला हा नक्की आवडला असेल. तर प्लीज मी परत परत तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे, समजून घ्या. लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके. आणि काहीही इम्प्रूव्हमेंट असेल प्लीज कमेंट करा. ओके. मी रिप्लाय देतो म्हणजे देतोच. ओके. सो लेट्स सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू.